सनिदा, ताईसाहेबांच्या जीवाला लई लागलंय बघा. नंदिता चल गप. आवाज नाही यायचं. अगं एवढाच अपमान जीवाला लागलाय तर आधी वय कशाला म्हणलीस मग? तरी बरं सनिदा, तुम्ही टायमावर पोहोचलासा म्हणून ताईसाहेब वाचल्या, नाहीतर काय हाल झाला असतं देवालाच माहिती. मला तर त्यांचा हाल बघून का नाही जीवच द्यावंसं वाटत होता. अगं नंदिता चल ग बाई, उठ. आवाजनी का सोडलं तुम्ही? म्हणजे अजून हाल करून घ्यायचं होता? वय हाल हाल होऊन आम्ही मेलो असतो तर आमचा चांगुलपणा राणा भाऊजीसनी पटला तरी असता. जोवर ते जिजन राणा भाऊजींचा आमच्यावर विश्वास बसत नाही तोवर आम्ही काम करू. भले मग आमचा जीव गेला तरी चालेल बघा. काय खूळ लागले काय? होय, खूळच लागले आम्हासनी. त्या जिजाने राणा भाऊजीसनी काय उलट सांगितलं असेल तर आम्ही पळूनच गेलो. आम्ही लय माल धावला. देवा, पण राणा भाऊजींचा आमच्या चांगुलपणावर कसा विश्वास बसायचा? अहो मग ताईसाहेब ते दुबईच्या राजाने जे चांगुलपणाचं सर्टिफिकेट दिलंय का नाही ते दावा किती असनी? का बस का चंडे, त्याचा काय बी उपयोग नाही बघ. तिथं आमच्या घरातलीच माणसं आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुम्हाला सांगतो बघा, आम्हासनी आमच्या घरच्यांचा विश्वास महत्वाचा आहे. राणा भाऊजींचा जोवर आमच्यावर विश्वास बसत नाही की नाही तोवर आम्ही काम करू. वय वय जिथं सांगल ते काम करू, आम्ही वाटतं ते काम करू, पण राणा भाऊजींचा आमच्यावर विश्वास बसायला पाहिजे. नाही नाही असं काय येण्यासारखं करायला लागलीस तू? चल. मग काय करू तुम्हीच सांगा. अहो राणा भाऊजींचा आमच्यावर विश्वास बसला नाही तर आम्हाला परत हाकलून दुबईला पाठवतील. आमचं बी काय नाही हो, पण आमच्यामुळे तुम्हासनी घराबाहेर व्हावं लागेल. तुला कोण बी घराबाहेर काढणार नाही. काढणार सनिदा, काढणार. अहो ती जिजा का नाही मिनिटा मिनिटाला धमक्या द्यायला ताईसाहेबांनी की दुबईला पाठवू म्हणून. आम्हासनी वाटते बघा राणा भाऊजींनी त्या जिजाला असं सांगितलं असणार. नाही नाही नाही, आमचा जीव गेला तरी चालेल बघा, पण आम्हासनी आमचा चांगुलपणा सिद्ध करायला लागणार आहे. नाही तू माझा ऐक. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुला कोण काय म्हणणार नाही आणि तुला कुणाला काय सिद्ध करून द्यायची गरज बी नाही. तू जशी आहेस की नाही तशीच राहा, ठीक आहे? आता चल. हा तुमचा चांगुलपणा आहे हो, पण राणा भाऊजींचं काय? अहो घरातून हाकलून काढते की आपल्याला. असं कसं घराबाहेर काढल? घर माझं बी आहे. नाही 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 नाही, कसं तुमचं आहे आणि सगळं तुमच्या नावावर आहे. पण हा विषय जर घरात काढला तर सगळे म्हणतील बायकोचं ऐकून बोलायलाय. देवा रे देवा, आमच्यावर कुठला नग ग बाई. त्यापेक्षा आम्ही जाऊन त्या जिजाची हमालीच करतो बघा. नाही तू चल माझ्या संग. आत्ताच्या आत्ता राणादाला ठणकावून सांगतो, इथनं पुढं माझ्या बायकोचा 4 चौकात झालेला अपमान मला चालणार नाही. आणि तसं जर काय झालं तर काय? चल, तुझ्या कानानच ऐकतो. चल. आव पण आम्हासनी मध्ये घेऊ नका सा. ठीक आहे, नाही घेणार मी. तू चल आता. हे सगळं माझ्या नावावर विसरलोच होतो मी. आता राणादाला असा जाब विचारतो की नाही, तू बघच. राणा, अरे काय चाललंय हे शब्द? गोदक्का,
आपण वहिनींची परीक्षा घेतली का नाही, दिवसभर वहिनीने काम केली म्हणजे परीक्षेमध्ये वहिनी पास झाल्या बघ. तुझं का तुला खरं सांगू का, मला खरंच वाटायलंय बघ वहिनी सुधारल्यात म्हणून. हे काय आहे? ये अगं गोदक का काय, दिवसभर काम करून करून वहिनीचे हातपाय भरून आले असणार ग, म्हणून काय करतोय गरम पाणी देतोय म्हणजे जरा शेक घेतल आणि हे बाम म्हणा औषध आहे म्हणजे जरा कसं आहे, जरा बाम लावलं तर जरा आराम पडेल ग म्हणून. देवा र देवा, तुझं वागणंच काय कळत नाही बघ मला. कवा भडकशील आणि कवा काळजी करशील, काय नेम नाही बघ तुझा. काय बी झालं तरी आपण आपल्या घरातल्या माणसांची काळजी करायला पाहिजे का नको. राणा सूरज वहिनी मला लय काळजी वाटायला बघा. सनीदा आता पहिल्यासारखं राहिलेलं नाहीत आणि दारू पिल्यावर तर लय बैसाटल्यासारखं करतात ते. काय करतील त्याचा नियम नाही बघा. मी काय म्हणतोय, तुम्हीच अंजली वहिनी म्हणून सांगून का टाकत नाही त्यासनी. हो जरा गार तरी येतील ते. भाऊजी तुम्ही आत्ताच म्हणालात ना सूरज भाऊजी आता पहिल्यासारखे राहिले नाही. मग जर का मी अंजली आहे हे त्यांनी जाऊबाईंना सांगितलं तर जाऊबाई याच गोष्टीचा वापर करून माझ्या आणि राणाजींमध्ये कायमचा दुरावा आणतील आणि मग राणाजींचं प्रेम परत मिळवायचा माझा जो प्लॅन आहे ना तो सगळा वाया जाईल. पण वहिनी, त्या वहिनी साहेब आता काय गबसणार नाही तर तुम्ही त्यासनी अद्दल घडवल्या तेव्हा त्या काय ना काय तरी सूड उगवणार म्हणजे उगवणार. काहीही करू द्या, त्यांचा सामना करायला मी पूर्ण तयार आहे. कारण राणाजी आता हळूहळू माझ्या जवळ यायला लागले, माझा विचार करायला लागले, माझ्यावर विश्वास ठेवायला लागले आणि जोवर राणाजी माझ्या सोबत आहेत तोपर्यंत जाऊबाई माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. असं डोसक्याला हात लावून का बसलायस? सर्किट तयारी म्हणून. आणि कोण? काय झालं? काय म्हणाली? काय म्हणत्या? एक खुश खबर आहे आणि एक वाईट खबर आहे. कुठली आधी सांगू? खुश खबर सांग की. खुश खबर अशी आहे की सर्किट तयारी म्हणत्या त्या जिजाची उचल बांगडी करायची. हा बेस्ट आहे की मग. चांगला आहे ते. आणि वाईट खबर? वाईट खबर अशी आहे की त्या जिजाच्या जवळचा माणूस आपल्याला शोधायचा आहे. अरे हे बी बेस्ट आहे. वाईट कसली खबर म्हणतोयस तू? हे बघ, आपण की नाही एक काम करूया. ते खांदा बजासारखं दिसणार बंड्या, अरे जिजाचा भाऊ ते, त्याला उचल्या आणि तुझ्या तायडीच्या पायात आपटूया. माझ्या कानांना ऐकतोय म्हण. मी काय सांगितलं? खरा नातेवाईक नको आहे, खोटा नातेवाईक पाहिजेलाय. खऱ्याचा खोटं करायचं असं म्हटलंय सर्किट तयारी. अरे तायडी काय जेलात जाऊन वकील शिकून आल्या काय? खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं. ते मरते हो. चांगला दारू प्यायचा मूड होता, मूड घालवला. आता कुठं हुडकायचा, कुठं येऊ खोटा नातेवाईक? पैसे मिळणार? अरे मग शू दे की, आवड काय त्यात? मला एक कळत नाही, ह्या त्या नातेवाईकाचं ही तायडी करणार आहे काय? ती तिच्या सर्किट डोसक्यालाच माहिती, मला काय माहिती. माझ्या नजरेत एक खोटा नातेवाईक आहे. कोण? राणा, जिजाचा नवरा. तो चालत. जोक कशाला करणार? इथे जोक करायची वेळ आहे. खोटा नातेवाईक कुठं हुडकायचं का नाही ते बघा पहिल्यांदा. लक्षात आलं काय? मला पाहिजे म्हणजे पाहिजे. जा तुझ्या मालकाला जाऊन सांग. एकदा आपली सटकली की नाही, सटकली. मालकाने सांगितलंय बिल बागवा आणि चालला का.
ए तुझी मला बोलायची हिंमत कशी झाली रे? बोलव तुझ्या मालकाला. बोलव. हो दादा, त्याला का मारताय? अरे तुझी हिंमत कशी झाली मला बोलायची? त्याला मी सांगितलं होतं. अरे तुझी कशी हिंमत झाली मला बोलायची? मला आत्ताची आत्ता पाहिजे. घेऊन ये चल. आधी पहिला मागची उधारी क्लिअर करायची, मगच दारू मिळेल. अरे उधारीचं काय? मी काय पळून निघालोय काय? घेऊन ये चल. पहिला उधारी क्लिअर करायची, नाहीतर उचलून बाहेर फेकून देईन. मला करतो उधारीचं काय? पहिला तुलाच क्लिअर करतो. उधारी क्लिअर करायची स्टाईल आहे आपली. अरे लवकर पप्प्या, मी कोणाच्या बाला घाबरत नाही काय? श्रेया रे मी. हे बाबा शांतपणा करू नको. ते तुझ्या पाचा पा आहे तो. गावलाच कधी तर रामराम होईल. ये लवकर. अरे ए पप्प्या, काय तुमचं कशाला लपायला होताय रे? येऊ शकतो. अरे सोड बाबा, सोड तू सोड. ए पप्प्या, काय रे झुडपात काय करतोय तू? हा काय भानगड काय? मार्क कमी पडला वाटतं तुला? अरे बाबा भानगड काय नाही रे राणा. अरे पाहुणा आलाय. समोर कशाला बोलायचं काय? पाहुणा आलाय रे माझा. पाहुणं? होय तुझं? होय. भाऊ कोण आहे? अरे राणा, अरे पप्प्याचा मावस भाऊ आहे तो. मुंबईत आलाय. त्याला आम्ही गाव दाखवायला निघालतो रे. चल बाबा. ते नव्ह, एवढं सकाळच्याला? हा म्हणजे सकाळी फ्रेश आपलं गाव भारी दिसतं ना, म्हणून चाललेलं. चल काय भाऊ कोण पाहुणा? अरे राणा, अरे पाहुण्याच्या बायकोनं त्याला फसून समजा पैसे घेऊन गेले बघ, म्हणून तो कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचा राहिला नाही. अरे म्हणून ते असं तोंड लपवत फिरतय. मग काय तर बायको सांभाळत आहे ना, आणि सांगायला लागला मला ह्यो. चल तू गप कर. ए ते नो पप्प्या. नाही तू राणा काही बोलूच नकोस. अरे बाबा, ह्याला काही भाऊ म्हणून घ्यायची मला लाज वाटायला लागली. ए ऐक जरा माझं. तू तुझ्या पाहुण्याला गाव जाऊन होतास बरोबर? होय. मग तुम्ही झुडपामध्ये काय करत होता?
ते सकाळी सकाळी फ्रेश फ्रेश आपलं प्रेशर पाहुण्याला प्रेशर आलं र म्हणून जरा जुळपात घेऊन गेलतो असं ठीक आहे एकदम. अरे राणा अरे गावच्या पाहुण्याला प्रेशर आलं होतं मग असं कोणाला प्रेशर आलं की मग मला बी येतंय म्हणून आम्ही तिघं बी सोबत गेलो होतो. ओ बापू काय बोलायलाय तुम्ही? अशा कामामध्ये कोण सोबत करते वय? आणि आपलं गाव हगणदारी मुक्त माहितीये ना? वय वय राणा वय. गावचे नियम माहितीयेत ना? ते काय नाही चावडीवर चला चला. अरे नको राणा ऐकी बाबा तू माझं जरा ऐकी असं काय करायलायस पाहुणा आलाय आणि त्याच्याबरोबर असं करणार आहेस काय तुम्हाला म्हणून का तुम्ही असे उघड्यावर घाण करणार वय? अरे नाही केली त्यानं अजून कंट्रोल करल त्यो. होय 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 करशील ना रे कंट्रोल. होय होय म्हणालाय त्यो बघ. होय नाही पप्प्या हे असं की नाही तब्येतीसाठी खराब असते बघ. मी काय म्हणतो हो दादा हो दादा तुम्ही आमच्या घराला चला. आमचं घर बाजूलाच आहे चला तुम्ही या. हा की तो कशाला नको नको तुला कशाला उगीच ताप तुला. अरे हागरात कशाला जाईल कोणाच्या पाहुणा त्यो. ते काय नाही ताप बीप काय नाही पाहुणा का नाही गावचं. हो चला घरला चला. अडव की त्याला कसं अडवणार आधीच मार खालाय खाला आणि हल्ला तर. कुठलं गावचं? हा मुंबईचं नाही काय तुम्ही? कुठं असतं मुंबईमध्ये? मुंबईला मोठी आहे म्हणा. काय म्हणताय? कसं चाललंय बरं आहे ना? हा नंतर ना गाठ घेतो मी. वय वय चला. अहो दादा उठा की चला लवकर जाऊया घरला. अहो चला की. अहो बोला की काय तर. वहिनी साहेब पाया पडतो तुमच्या. वहिनी साहेब माझी बायको परत द्यावं नाहीतर सुरा माझ्या गळ्यावरनं फिरवा. वहिनी साहेब पाया पडतो तुमच्या. या 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 जमलंय जमलंय. अरे लय भारी जमलंय की र. म्हणजे अरे माननीय परेश पाटलाचं ट्रेनिंग आहे ते. आता ट्रेनिंग संपून कामावर रुजू व्हायचं. पोलिसांची गाठ घे आणि आपला प्लॅन सुरू कर. मुकुंद काय मी राणा आणि जिजाचा संसार बघायला लई भारी वाटलं बघ मला. होय मला पण भारी वाटलं पण पण आहेस का अजून? अहो साहेब अरे तुला किती वेळा सांगितलं राणा जिजाचा नवरा आहे जिजाच राणाची बायको आहे. तसं पुरावा बघितल्यात मी. अरे एक नंबर जोडी आहे बघ. एक नंबर. चल. हो साहेब हो हो साहेब साहेब पाया पडतो तुमचे साहेब. हो साहेब साहेब पाया पडतो. उठ हा बोल काय आलं? हो साहेब हो माझी बायको भांडून पळून गेली. हो अहो लय दिवस झालं तिला उडकायला लागली पर कुठं घावं ना. तुम्ही शोधून देशील काय साहेब? ए अशी कशी पळून गेली? तूच काहीतरी केलं असणार. हे बघे जास्त नाटक करू. चल मुकुंद मुकुंद नवरा बायकोच्या केसेस नाजूक असत्या. ते अशा दमदाटीनं सुटत नाहीत. अरे जरा गोड बोलायचं आधी विचारायचं काय झालंय का नाही का लगेच आपला अंगाव. सॉरी साहेब. ए बाबा काय म्हणाल तर काय झालं? अहो साहेब माझी बायको भांडून पळून गेली. तुम्हाला दिसल्या काय कुठं? मी कसं तिचा काय फोटो बिटो आहे तुझ्याकडे? थांबा थांबा लावतो. बघा साहेब बघा साहेब ही माझी बायको. दिसल्या काय कुठं? बघा साहेब साहेब बघा माझी बायको. ए ए माकड तोंड्या अरे काय बी बोलायलास वे काय? इकडे इकडे इकडे. दारू पिलायस काय? नाही हो साहेब आई शपथ नाही साहेब मी कधीच दारू प्यायला नाही. पण साहेब माझी बायको मला शोधून द्या. हो खोटं 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 खोट खोट खोटं
साहेब पाया पडतो तुमच्या. माझी बायको मला शोधून द्या हो साहेब. साहेब अहो जिजा गेल्यापासून माझं जीणे मुश्किल झाले. मला जगण्याला आधार नाही हो साहेब. साहेब माझी जिजा मला पाहिजे साहेब. जिजा तोंड बंद कर. तोंड बंद कर आधी. एक मिनिट थांब. एकच मिनिट थांब. हॅलो हॅलो एक मिनिट थांब जरा. हॅलो पहिलवान आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला यायचं. हा आणि त्या जिजाला बरोबर घेऊन यायचं. ते सांगतो तिथं पोचल्यावर. समजलं? ठेव फोन. ये पोलीस स्टेशनला. चल साहेब चल. साहेब माझी बायको. ते बघूया. चल पोलीस स्टेशनला. अहो साहेब मी नाही काय केलं. नाही काय केलं. चल माझी बायको भानगडी यायला लागली. साहेब अहो माझी बायको भांडून पळून गेली. अहो घावल नव्हती. अहो माझा लय जीव आहे तिच्यावर. अहो 7 जन्माच्या शपथा घेतल्यात आम्ही. चहा पी मग बोलूया. अहो चहाच काय साहेब. जिजा आल्याशिवाय मला काय बी गोड लागणार नाही बघा. ती गेल्यापासून माझ्या आयुष्याची चवच निघून गेल्या. साहेब केस सुटली असं वाटत असताना केसचा गुंता वाढला की. हो नाही गुंतमिंत काय वाटत नसतोय. ही केस सोडवली पाहिजे ना. आणि घोरपडे तुम्ही काहीतरी करा. कुठे राणा कुठे तो? त्याला फोन केला होता तो येतो. साहेब ते तुम्ही राणाला फोन लावलेला सा बघा. कोण आहे तो राणा? जिजाचा भाव आहे काय? नाही जिजाचा भाव आहे काय? जिजा माझी बाय. अगं कुठं गेली होतीस तू? कुठं शोधायचं तुला? तुझ्या वाचून या नवऱ्याचं काय हाल झालं होतं माहित आहे तुला? साहेब माझी बायको गावली. माझा नवरा. हा यो माणूस तुला त्याची बायको आहे म्हणतोय. अहो साहेब जिजा माझी बायको आहे हो. काय त्यो. आता एक काम कर. तायडीकडनं गोड बातमी घे. तुम्ही तोंड घर करा. बोल रे पप्या. हॅलो किसराम. हॅलो तायडे काम पत्ते झालेलं आहे. आपला माणूस जिजाचा नवरा बोलून पोलिसांपर्यंत पोहोचला. आणि पोलिसांनी काय केलेलं आहे, जिजा आणि राणा ह्या दोघांनी पोलीस स्टेशनला बोलवून घेतलेलं आहे. आत्ताच दोघं पोलीस स्टेशन मधून बाहेर पडल्यात. दोघांची थोबाड बैसटलेली होती. त्यांच्या थोबाडावरूनच कळलं मला. तायडे तुझा डाव सक्सेस होणार. वा 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 पप्या. एकदम भारी बातमी दिलायस बघ. आता बघ तू हीच पोलीस त्या जिजाला कसं गावाबाहेर काढतात. त्या जिजाचं आता काही खरं नाही. आपला पहिलाच डाव खतरनाक पडलाय बघ. हा पहिला डाव म्हणजे याच्या पुढे बी डाव आहेत का काय? अरे ही तर फक्त सुरुवात आहे नंदिता गायकवाडची. हळूहळू बघ पुढं काय होतंय ते. एक काम कर आता नीट ध्यान ठेव आणि मिनिटाची खबर आम्हासनी पोचवत राहा. बापू कुठे आहे? हाय ते तुला जे पैसे दिलेत ते दोघांनी बी वाटून घ्या. बापू पण कामाचा माणूस आहे. धरून ठेव त्याला. काय म्हणतोय आम्ही? हा कळलं. हा काय बापूंची बी काळजी करू नकोस आणि त्या जिजाची तर अजिबातच करू नकोस. त्या जिजाचा बाजार गुंडाळ्यात जमाय.
तरी बी ध्यान ठेवू. वय वय. तर ठेवतो. चंद्राणी गोड बातमी आणि गोड चहा. काय योगायोग आहे बघ. आता काय नाट लावणार आहेस का बोलणार नाहीस काय आता. तोंड वाकडं न करता तोंड गोड करत राहा. हा लय मोठी खुशखबर मिळाली आम्हासनी. जोडी फिरायला गेलती वाटतं. कुठे गेलता? बाकी काय बी म्हणा वहिनी, लय जोरात प्रगती केली बघा तुम्ही. हा अहो रानाला तुमच्याशिवाय तर चेनच पडत नाही. कुठे गेलता म्हणायचं फिरायला? पोलीस स्टेशनला. काय पोलीस स्टेशनला? वहिनी एकदाच त्या पोलिसांनी सांगून टाका. उगाच कशाला तुमच्या रानाच्या मध्ये पडतात. आता सगळं प्रॉब्लेम मिटल्यात म्हणून सांगा. उगाच कबाब मध्ये हड्डी कशाला बनतात. अहो बरकत भाऊजी, फार मोठा प्रॉब्लेम झालाय. काय म्हणजे काय झालंय? अहो तुम्हाला तो श्रीहरी आठवतोय? तो श्रीहरी माझा नवरा बनून आलाय. त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट वगैरे दाखवलंय पोलीस स्टेशन मध्ये. श्रीहरी? हो. म्हणजे आबासनी जाळ्यात अडकलं होतं त्यो? हो तोच तो गुंड. अहो त्याला द्यायचे की धरून. हा तुमचा नवरा कसा काय देऊ? अहो त्याच्याकडे सगळी कागदपत्र आहेत. मॅरेज सर्टिफिकेट दाखवत होता तो. नाही 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 खोटं आहे ते. जिजाच खरी नाही तर सर्टिफिकेट कुठलं येईल? अहो तेच तर. आता जर का त्याचं सर्टिफिकेट खोटं हे दाखवायचं असेल तर जिजा खोटीये हे सांगावं लागेल. आता हे कसं करायचं? अच्छा आता मला ध्यान मिळालं बघा. वहिनी ह्या मग कुणाचा तरी पक्का हात आहे बघा. हो तोच मलाही प्रश्न पडलाय. त्याच्याकडे ही सगळी माहिती आली कुठून? अहो त्याच्याकडे सगळी कागदपत्र आहेत, सगळे पुरावे आहेत. तो सगळ्या खाणाखुणा अगदी बरोबर सांगतो. आणि आता पोलिसांचाही त्याच्यावर विश्वास बसलाय. तो श्रीहरी आता माझ्यासोबत संसार करायचं म्हणतोय. वहिनी या मग पक्का कोणाच तरी हात आहे बघा. तुम्हाला तर सगळं जाहीर करायलाच पाहिजे. एक तरी रानाने तुम्ही पोलिसांच्या लपड्यात अडकणार, नाहीतर या नवीन नवऱ्याच्या जाळ्यात अडकणार तुम्ही. वहिनी अहो इकडे आड आणि तिकडे वीर झाल्या. आता तुम्ही खरं कोण आहे हे जाहीर करण्याशिवाय पर्यायच राहिलेला आहे आपल्याकडे. नाही भाऊजी, एवढा लगेच निर्णय नको घ्यायला. मला आधी विचार करू दे ही खेळी कुणाची. फिरव फिरव गावात फिरव वाटतो. पप्या अरे बाकी मेंबर रानाच्या विरोधात गावात असं भलतं सलतं पसरवतील असं मला काय वाटत नाही बघ. बापू त्यांनी नाही पसरवलं तर नाही पसरवलं, आपण पसरवू की. गावातल्या लोकांनी फक्त जिजाईसही पसरवलं की नाही तरी लय झालं आपल्याला. हा चला मग. जिजाचा नवरा आलाय म्हणे गावात. तिचं लगीन झालंय? नाहीतर काय लग्न नाही म्हणत आजवर राणादादाला जाळ्यात वळायला लागली ती. अरे ती जिजा पण राणादाला फसवायला आणि राणादा पण तिच्याच नादाला लागला. मामा हो अहो तुमची नातवंड कालेला जातात ना? जाते नीट सांभाळून ठेवा बरं. अहो घोर कलियुग सुरू आहे. आता ही जिजा स्वतःच लगीन झालंय तरी बी रानाला आपल्या जाळ्यात फासा लागला. अहो आपल्या नातवंडासमोर हे उदाहरण बरोबर नाही. आजकालची पोरं पोरी कनी प्रेमाच्या जाळ्यात फसतात बघा. हा आता माझंच उदाहरण घ्या की. माझी पोरगी गेली पळून, तशी तुमची नातवंड जायला नग तेव्हा त्यांची नीट काळजी घ्या. हा येऊ मी? नाही मला गॅरंटीच आहे. तर मला गॅरंटी झालेली आहे की ते रानाचं आणि जिजाचं लफडं आहे. मला सांगा आधी केवढी भांडणं होती त्यांच्यात, होती की नाही? हा तो राणा तर जिजाला गावातला हाकलून द्यायला निघालेला होता आणि आता उलट तोच तिला मदत करायलाय. काय बोलायचं मला काय आहे. तो जिजाचा नवरा परत आलाय. तो काय म्हणालाय मी जिजाला घेऊन जातो. तर राणा आता काय म्हणाला माहितीये काय, जिजा माझीच बायको आहे म्हणून. होय राणादाचं वागणंच काय कळण झाले बाबा. काय कळण झालं रे? कलियुग बाबा कलियुग. काय मामा तुमच्या याला दिवस होतो आणि आता काय जाऊ दे असू दे. काय करणार ते तुझं पोरग तालमीत पाठवायचं म्हणालायस ना?
पोरावर लक्ष ठेव बाबा, शेवटी तालीम त्या रानाच्या आहे. पोरग वाया जायला नको म्हणून सांगायला लागलोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या जिजाला गावातनं कसं हाकलून द्यायचं याचा जरा विचार करा. विचार करा. चहा प्या, चहा मी येतो, देतो मी पैसे देतो चहाचं. अगं त्या जिजाचा नवरा आलाय म्हणा. कळलं मला, राणादा जिजाला बायको मानतोय. अगं पण जिजा संकट कवा लगीन झालं त्याचं. ते जिजा आहे की नाही, जिजा लय लपडेबाज बाई आहे. रानाला तिनं पुरता कॅप्चर करून टाकलाय. पाणी येतंय ना? हा येत येतंय म्हणजे ते स्वयंसेवक आहे गावचा म्हणून विचारलंय, बाग काय नाही. लय लपडेबाज आहे जिजा, लय लपडेबाज. काय कर नाही कळलं काय? कळलं ना मग? बापू त्या रानाचा आणि जिजाच्या आबरूचा डॉल्बी का बरं वाजवलाय? अरे नुसता वाजाला नाही, तान 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 वाजा लागलाय. आता एक काम करू, वहिनी साहेबांच्याकडनं थोडं पैसे मागून घे बघू. श्रीहरीचा प्लॅन फिक्स झाला का नाही, मग पैसे घेऊया आपण. चला जरा आता चहा पिऊया आपण, दिवसभर चहावरच आहे. चला. हे मॅरेज सर्टिफिकेट पुढं ठीक आहे साहेब. हे बघा, हे लग्नाचा फोटो. तुम्हाला सांगतो साहेब, माझी आई मरणाच्या दारात होती तेव्हा बघा माझं आणि जिजाचं लगीन झालं. अहो तिची शेवटची इच्छा होती, सुनमुख बघायचंय, सुनमुख बघायचंय. सुनमुख बघितलं आणि माझ्या आईने जीवन सोडला साहेब. अरे पण मग जिजा का नाही म्हणत्या? अहो तिने डोसक्यात राग घालून घेतल्या. अहो तिचा स्वभावच भांडकुदळ आहे. हा, ही गोष्ट खरी आहे साहेब. एकदम बरोबर साहेब. अहो एकदम किरकोळ कारण नाही हो साहेब. अहो पैशावरनं जिजा अशीच किरकिर करायला लागली. मग रागाच्या भरात म्हणलंच मी, इकून टाक त्या मनूला आणि जणीला. तर भडकली हो. ही जनी कोण? मनूची आई जनी. मनूवर लय जीव आहे जिजाचा. माझ्या कोकराला एकच का म्हणलाच म्हणून भांडली हो. आणि रातच्याला मनूला घेऊन पळून गेली. तेव्हापासून जिजाला हुडकून जीव जायची आली साहेब. तुम्हाला सांगतो साहेब, ही सगळी चूक माझ्या जीभची आहे. माझी जीभ कापून टाका साहेब. हो, जीप कापून टाका. हे पोलीस स्टेशन आहे, कत्तलखाना नाही. पण साहेब, ही मनू जिजाचा जीव की प्राण आहे हे मात्र खरं आहे बरं का. म्हणजे हा काय ज्या खानापुन्हा सांगतो ते सगळं बरोबर आहे का? होय साहेब. साहेब बोलले. हा जिजा तू थांब. राणा तू बाहेर जा. बाहेर का? हा बाहेर. बोलवल्यावर आत यायचं. जिजा, आम्ही तुम्हा दोघांच्या लग्नाचे पुरावे बघितलेत. कुठलं लगीन साहेब? अगं असं काय करतेस? हे बघा साहेब, हे लग्न. अहो हेच मंगळसूत्र मी जिजाच्या गळ्यात घातलं होतं. हे बघा, बघा ते सोनाराची पावती बघा. हे बघा, ही माझ्या लग्नाच्या पत्रिकेची पावती.